Smith Quiz Channel. Hey my dear kids, now our topic is verb. आपला आत्ताचा टॉपिक आहे क्रियापदे. It's very important for our topic. चला तर मग let's start fun with me. Now, क्रियापद म्हणजे काय? क्रियापद म्हणजे एखादी क्रिया किंवा स्थिती दर्शवणारा शब्द. What is a verb? A verb is a word that show an action or a state of begin. Now next, type of verbs. Action verb, कृती दर्शवणारी क्रिया. Second, state verb, स्थिती दर्शवणारी क्रिया. And third, helping verb, सहाय्यक क्रियापद. चला तर मग let's start with example. Hey my dear kids, now start. First, action verb, कृती दर्शवणारी क्रिया. What is mean that? Let's start. An action verb express something you do. ज्या क्रियापदांमधून काही कृती दर्शवली जाते त्याला कृती दर्शवणारी क्रिया म्हणतात. चला तर मग लेट्स स्टार्ट फॉर एक्झाम्पल. येस, फर्स्ट, राम रन्स फास्ट. राम वेगाने धावतो. रन आणि धावता हे दोघेही ऍक्शन वर्ब आहे, म्हणजे यातून काहीतरी कृती केली जाते. रन, धावणे, राईट. नेक्स्ट, शी राईट अ स्टोरी. ती एक गोष्ट लिहिते. राईट आणि लिहिते हे दोघेही क्रिया आहे. दॅट्स वन इज ऍक्शन. आय प्ले फुटबॉल. मी फुटबॉल खेळतो. प्ले आणि खेळतो हे दोघेही ऍक्शन आहेत, म्हणजे काहीतरी क्रिया घडते, म्हणून त्यांना ऍक्शन वर्ब, कृती दर्शवणारी क्रिया म्हणतात. नाव नेक्स्ट, स्टेट वर्ब, स्थिती दर्शवणारी क्रिया. अ स्टेट वर्ब डिस्क्राइब्स अ कंडिशन और अ स्टेट. ज्या क्रियापदातून एखादी स्थिती किंवा भावना समजते त्याला स्थिती दर्शवणारी क्रिया म्हणतात. नाव एक्झाम्पल्स. आय नो द आन्सर. मला उत्तर माहित आहे. यामध्ये नो आणि माहित हे दोघेही स्टेट वर्ब आहेत, म्हणजे स्थिती दर्शवणारी क्रिया आहेत. नेक्स्ट, शी लाइक्स आईस्क्रीम. तिला आईस्क्रीम आवडते. लाइक्स आणि आवडते हे दोघेही स्टेट वर्ब आहे, म्हणजे हे स्थिती दर्शवतात. नेक्स्ट, वी बिलीव्ह इन ऑनेस्टी. आम्ही प्रामाणिकपणावर विश्वास ठेवतो. बिलीव्ह आणि विश्वास हे दोघेही स्टेट वर्ब आहेत, म्हणजे स्थिती दर्शवणारी क्रिया आहेत. नाव थर्ड, हेल्पिंग वर्ब, सहाय्यक क्रियापद. What is this? Let's start. Helping verb help the main verb in a sentence. मुख्य क्रियेला सहाय्य करणारे क्रियापद म्हणजे सहाय्यक क्रियापद. Now we will start with examples. Yes, he is running. आणि तो धावत आहे. यामध्ये is आणि धावत आहे हे हेल्पिंग वर्ब आहे. नेक्स्ट, they are eating lunch. ते जेवण खात आहेत. आर आणि खात आहेत हे दोघं हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यक क्रियापद आहेत. आय वॉज रीडिंग अ बुक. मी पुस्तक वाचत होतो. वॉच आणि वाचत होतो हे दोघं हेल्पिंग वर्ब आहेत, म्हणजे सहाय्यक क्रियापद आहेत. हे माय डिअर किड्स, यू आर ऑसम. गुड जॉब. तुम्ही खूप छान प्रकारे क्रियापद मीन्स वर्ब माझ्या बरोबर लर्न केलेले आहेत. सो वी विल मेट नेक्स्ट व्हिडिओ. बट एक मिनिट, डोंट फॉरगेट लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. आपलं चॅनल स्मिथ क्विज चॅनल.